एकदम बरोबर केलं ननदबाई तुम्ही. जो आमचा निर्णय तोच तुमचा निर्णय अटल राहिला. बरं झालं तुम्ही भाऊ संगत जावाची इच्छा व्यक्त केली नाही. बरं झालं गेले नाही, नाही तर ते तसंच पाहिलं असतं ते ना मग समोर चालून बी. वहिनी, आईची इच्छा नव्हती, दादाची नव्हती, तुमची पण नव्हती, तर मी कशी जाऊ? आणि मग तिथे गेली तर मग तिथे तर मला राहणंच आहे. इथे तर मला आता 8 दिवस राहणं आहे ना, म्हणून मी पण विचार केला की नाही जायचं म्हणून. बरोबर आहे ननदबाई तुमचं. माहेरच्याची इच्छा पहिले. माहेरच्याची इच्छा पहिले. कारण की आतापर्यंत माहेरच्यानंच तुम्हाला सांभाळलं. आई बाबा दादा सगळ्यात श्रेष्ठ. सासरच्या पेक्षा माहेरचे लोक श्रेष्ठ असं म्हणून चाला ननदबाई तुम्ही. त्याला जास्त जास्त महत्व देऊ नका, आम्हाला जास्त महत्व द्या. ठीक आहे वहिनी, मी तर तसंच करते ना. मला माझे आई बाबा दादा वहिनी सगळ्यात महत्वाचे. बस असंच धोरण घेऊन चाला ननदबाई, असंच धोरण घेऊन चाला. नाही तर ते सासरचे लोक नाही काय, आपण असं ढील सोडली ना ननदबाई, तर ते सासरचे लोक नाही काय डोक्यावर बसून जातात. तर आपण अशी ढील सोडायची नाही. अचानक आले, सरप्राईज दिलं तुम्हाला, सरप्राईज दिलं. हे कोणतं सरप्राईज होय म्हणा? एवढ्या महिन्याच्या बाद देता म्हणा. 4-8 दिवसाच्या बाद देवाले पाहिजे होतं, 2 दिवसाच्या बाद देवाले पाहिजे होतं सरप्राईज. 1 महिन्याच्या बाद कोणी सरप्राईज देते काय? बरं झालं तुम्ही गेल्या नाही. मी ठीक केलं ना वहिनी की नाही गेली त्यांच्यासोबत? एकदम बिलकुल एकदम बरोबर केलं ननदबाई तुम्ही, नाही गेल्या. आता रक्षाबंधनला आली म्हणजे मग चालल्या जायच्या लागन तर. आणि ते बी फोन करून आले तर ठीक, आणि फोन करून नाही आले, अचानक आले तर टरटर बोल जाते येईल का तुम्हाला पद्धत नाही का, असं नाही का, तसं नाही का, काऊन तुम्ही फोन करत नाही, फोन करून काऊन येत नाही, अचानक काऊन येता, मग मी तयारीत राहत नाही, असं तसं बोल जा. बोलायचं, चुपचाप शांत राहायचं नाही ननदबाई. आतापर्यंत तुम्ही शांत राहिला, आता शांतपणा सोडून द्या. बोलत जा, जिथं बोलायची गरज पडली तिथं बोलत जा. आपल्या हक्कासाठी लढा. ठीक आहे वहिनी, मी तसंच खरं ना. आता मी बोलत जाईन. असंच करायचं ननदबाई. बरं ननदबाई, भाऊ न काय आणलं तुमच्यासाठी? गिफ्ट आणलं वाटते काहीतरी. पायल आणली त्यांनी माझ्यासाठी, पायल. अच्छा, पायल आणली का? पण पायल तर होती ना तुमच्यापाशी, मग डबल पायल काय आणली? जे नव्हतं ते आणायला पाहिजे होतं. ते म्हणत होते की जी माझी पायल आहे ना ती जास्त वाजत नाही, आणि त्यांनी जास्त घुंगरूवाली आणली आहे पायल, जास्त वाजणारी, छन छन छन. म्हणजे मी कुठं पण असणार ना तर त्यांना माहित होऊन जाणार की डॉली इथे आहे म्हणून त्यांनी माझ्यासाठी ही पायल आणली. ननदबाई, तसे भाऊ तुमच्यावर जीव लावते पण, आणि असाच जीव समोर बी लावला पाहिजे, असं ठेवा. आता जसा जीव लावते ना समोर बी तसाच जीव लावला पाहिजे. तसंच वागा तुम्ही. आता जशा वागून राहिला ना तसंच वागा तुम्ही, तर त्याचं प्रेम तुमच्याविषयी कमी होणार नाही ननदबाई. हो वहिनी, ठीक आहे ना. नाही होणार त्यांचं प्रेम माझ्याविषयी कमी, कधीच नाही होणार. ते मला शेवटपर्यंत असंच प्रेम करत राहणार. तुम्ही लय भाग्यवान आहे बा ननदबाई की एवढा प्रेम करणारा नवरा तुम्हाला भेटला. नाही तर तुमचा भाऊ मला तर अजून काही घेऊन नाही दिलं ते ना. काही घेतो म्हणतो ना तर तुमचा भाऊ मनाच करते ननदबाई. नाही म्हणते कायले घेतो, आताच तर घेतलं तसं, असेच बोलते बा, हेदळ हुदळच बोलते माझ्या संग. आणि भाऊ पहा ना तुमच्या संग केवढे साजरे बोलते. नाही आतापर्यंत कधी असं हेदळून बोलले नसेल तुमच्या संग नाही ननदबाई भाऊ? नाही वहिनी, कधीच नाही. ते माझ्याशी कधीच असं बोलत नाही, प्रेमानच बोलतात. नशीब उघडलं बा ननदबाई तुम्ही. पण एवढं खरी आहे बा का ज्या पोरीले माहेरात प्रेम भेटते ना त्या पोरीले सासरात बी प्रेम भेटते. तुम्हाला माहेरात बी किती लाडाचे आहे तुम्ही, इथं बी सगळ्याच्या लाडाच्या, तिथं बी सगळ्याच्या लाडाचे आहे. तेवढं चांगलं आहे बा नशिबान आहे बा ननदबाई. नशीब घेऊन जन्म झाला तुमचा. आणि तू ललिता, तू आता फाटकच नशीब आहे जसं. तुला कोणी प्रेमच नाही करत, कोणी जीवच नाही लावत तुले. खरीच तर गोष्ट आहे ना आत्याबाई. भाऊ न पाहून घ्या, गिफ्ट आणलं त्याच्यासाठी, पायल आणली छन छन वाजणारी. ते जुनी वाजत नव्हती म्हणून नवीन पायल आणली जास्त वाजणारी. आणि हे धैर्याचे बाबा मला तर कधीच काही घेऊन नाही देत. आपल्या मनानं खुशीनं का बा आणलं असं माझ्यासाठी अचानक, हे घे आणलं तुझ्यासाठी, कधीच नाही. आणि म्हणतो घेवायचा तर तोंडच हेकोडं करते, हे दडून हुदडूनच बोलते. तसं वागा बी लागते, तसं राहावा बी लागते. हो, समोरच्या पासून प्रेम मिळवासाठी तसं आपण बी वागा लागते. ललिता, जाय आता कामं घेमं पाय जराशे, जाय तिकडे. करतो ना आता बाई, मी काही कामं नाही करत का? कामं करतो ना आम्ही दोघे तर करत राहतो. बिंदुताई बी करते, मी बी करतो. आता मी ननदबाईले थोडंसं समजावले आली होती. झालं समजावले? हो समजावलं, मारीतीनं मी समजावलं त्याला. चालली आता. हो जाय. इलेच तर समज नाही ना ते काय डोलीले समजावते. बरं डोली, जवळ बापू काही म्हणत काय? काही असं म्हणजे वापस पाठवलं आपण तर काही राग गिग आला का त्याला? नाही आई, ते तर जरा बी त्यांना राग नाही आला. ते तर आनंदात गेले. माझी घरती झाली म्हणे, मी अचानक आलो असं म्हणत होते ते. तर तुमचा निर्णय आहे म्हणे, तर ते काही राग वगैरे नाही आला त्यांना. आणि रक्षाबंधन झाली म्हणजे मग येतो म्हणे मी, मग जाऊ म्हणे. म्हटलं हो तसे समजदार आहे बाई जवाई बापू. नाही तर कोणी जवाई दुसरा राहिला असता
तो तड 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 करून चालला गेला असता. पण जवाई बापू शांतच राहिले, शांततेनंच गेले. समजदार आहे तसे. तसे जसे जवाई बापू समजदार आहे ना डोले, तशीच तू बी समजदारीनं वाघ. हो आई, मी पण तर समजदारीनंच वागते ना. चल ठीक आहे, ये आता बाहेर हात पाय घे धुय आणि जेवण करू आता. कसं करायचं मग कावेरी आता? तुझ्या हातात एकही बाई टिकत नाही, हे काय बाईले तू टिकू देत नाही. काय बोलते मी तर त्यांना फक्त काम सांगते की सोप्या खालून घ्या, खुर्ची हटून पोचा लावा, असंच सांगते ना. दुसरं काही बोलते का मी त्यांना? त्या चांगलं कामच करत नाही आणि वरून म्हणतात की बोलूही नका. बोललं तर तोंड फुकते त्यांचं, आणि एखाद दिवस जर जास्त भांडे असले तर त्यांचं तोंड फुकते. मग काय केलं मी? आता माझ्या मैत्रिणीने पाठवलं होतं तिला, चांगली काम करते म्हणे. कुठं चांगली काम करायची ती पण तशीच होती. मी तिला थोडंच बोलली तर चालली म्हणे मी सोडून. जा म्हटलं मग मी तिला का तिची पाय लागू? मी तिला धरून ठेवू का? मी गेली तर तुझ्या हाती कोणतीच बाई टिकू शकत नाही कावेरी. तुले काम तर तुले असं पाहिजे का बस काचासारखं चमकलं पाहिजे घर. बघ ना कैलास, बघ ना, तू चमकत नाही का काचासारखं? बघ आपलं घर बघ कसं चमकत आहे काचासारखं. आणि तुझं घर बघ, तुझी आई करते का एवढी साफसफाई? आणि माझं घर बघ किती काचासारखं चमकते, किती चमकदार दिसते मस्त. असं घर मला आवडते. मला साफसफाई आवडते. मला जराही गंदगी पसंत नाही. हो चमकते गिमकते म्हणा, पण आता तुझ्या हाताला लागली सुई आणि बाई गेली घर सोडून. मग आता कसं चमकन घर? मी करणार नाही रे बा. मला मंजू नको तू घर चमकव, पोचा लाव, हाताने लाव, बसून लाव. माझ्या ऑफिस आहे, मला 8 वाजता ऑफिसला जावं लागते, तिकडून 8 वाजता यावं लागते. मागून होणार नाही रे बा. आता सांगतो कावेरी तुले. कसं करायचं कैलास आता? माझ्याशी काम नाही होत. माझ्याशी तर आता स्वयंपाक पण नाही होणार. आणि एकदम स्वयंपाक आणि एकदम काम करायच्या हातालाच मला सोय लागली. आणि सोय तर 10 दिवस सलाईन घ्यायला सांगितली. आता कसं करायचं? काम कसे करणार? काम कसे होणार घरचे? सांग ना, तू काही उपाय सुचव ना. मी काय उपाय सुचवू? मला काही सुचत नाही. आता पाय तू कसं करायचं तर. असं कर ना कैलास, तुझ्या आईला बोलाव ना 15 दिवसासाठी. 15 दिवस झाले की मग माझी हातची सोय निघाली तर मग चालली जाणार. बोलाव ना तुझ्या आईला. मोठी हुशार आहे कावेरी तू. काम असलं तर तुझ्या आईले बोलाव, काम नसलं तर मग तुझ्या आईले बोलावतो. काम असलं तर माझ्या आईले. मोठी हुशार आहे, बोलाव तुझ्या आईले. तसं नाही कैलास, तसं नाही. माझी सासू आहे तुझी आई, माझी सासू आहे. म्हातारपणात मीच त्यांचं करणार. आता जरी नसन करत तर म्हातारपणात तर मीच करणार ना त्यांचं. माझ्या आईचं करणार का मी? माझ्या आईचं माझ्या दादा वहिनी करणार. तुझ्या आईचं तर मीच करणार ना. मग आता माझ्याशी होत नाही तर आता तर तुझ्या आईनं केलं पाहिजे ना. केलं नाही का? माझ्या आईनं केलं नाही का? तुझ्या पाय तुटला होता तेव्हा माझी आई आली. तुला काय वागणूक दिली होती तेव्हा माझ्या आईले, माझ्या बाबाले काय वागणूक दिली होती? अशा वागतेत का सुना? अशा राहते का सुना? सासू येते सुनायचं करायला तर काय मोलकरीन बनून येतात का? त्याचं घरच मायाचं, माया हे घर तर हे तर मायाचं बी घर होय ना. तू कशी वागणूक दिली होती? लक्षात आहे? विसरली? पण मला समजलं होतं ना तेव्हा. समजून चुकले होते ना मी माफी मागितली ना आईला फोन करून. नाही मागितली का? मागितली होती ना, माफी मागितली होती ना. तर झालं ना ते. मागचं का उखडतो तू? ते मागचं मागे राहू दे आता. आता नाही ना. पण तसं माझ्या मनात काही नाही तसं माझ्या मनात. आता माझ्याकडून होत नाही म्हणून म्हणते की 15 दिवस करून देणार तुझी आई, नंतर मग चालली जाणार. नंतर मग माझी सोय निघाली का मग राहिली बी तर काही फरक नाही पडणार आहे ना. मी करणार मग. मागितली होती समजलं होतं तुले. पण मग आता पाहतो, फोन करून पाहतो. आई जर रिकामी असेल तर येईन. आणि पाहतो मी फोन करून काय म्हणते तर. नाही येतो म्हणते का काय म्हणते तर. हो कैलास, एवढं कर तू. बघ फोन करून बघ तुझ्या आईला. आणि मला नक्की माहित आहे की तुझी आई मना नाही करणार. येईल तुझी आई. शेवटी तू एकुलता एक मुलगा आणि मी एकुलती एक सून. पोरगी बी आहे त्याची. मी एकुलता एक नाही, एवढं लक्षात ठेव कावेरी. हो तर तेच ना कैलास. तू एकुलता एक मुलगा आणि ती एकुलती एक मुलगी. मुलगा मुलगीच आहे ना. आता जास्त बोल नको कर. तुझ्या आईला फोन कर आणि बोलवून घे. आज संध्याकाळी निघा म्हणा, उद्या सकाळी येऊन जाईल. आणि आपण आज आणि रात्री कसं ऍडजस्ट करून घेऊ बाहेरून जेवण मागून. हॅलो. कोणाचा फोन होय? कैलासचा फोन होय. हॅलो. हा हॅलो आई. काय करून राहिली? काही नाही करून राहिली बा. बसली हा. आता स्वयंपाक पाणी झाला आणि बसली. ते बाबा बी बसले, मी बी बसली हा. तुझा फोन आला. बोल ना, तू काय करून राहिला? मी आता चालू आहे ड्युटीवरून. आता चालू आणि तुला फोन करून राहिलो. आता झाला का ड्युटीवरून? चहा नाश्ता बी घेतला? स्वयंपाक तर व्हायचाच असन, कारण कावेरी बी आता चाली असन ड्युटीवरून. चहा नाश्ता झाला असन दोघाचाही. आता स्वयंपाक करत असन कावेरी, नाही? नाही आई, कावेरी चालली नाही, ड्युटीवर नाही चालली आता कावेरी. आज सकाळीपासून ड्युटीवर नाही चालली. ते दवाखान्यात गेली आज सकाळी. तो सुई लागली आई तिच्या हाताला. 10 दिवस सलाईन म्हटली डॉक्टरनं. 10 दिवस सलाईन लावायला सांगितली. तर आई तिच्या हातानं उजव्या हाताला सुई लागली. तो तिच्या हातानं कामही नाही होऊन राहिले. स्वयंपाक होत नाही, काही होत नाही, काहीच होत नाही आई तिच्या हातानं. आता काही कामच नाही होऊन राहिले तिच्या हातानं. असं काय? मग बाकीचे कामं करायला तर बाई येतच असन. आणि मग स्वयंपाक मग तिच्याच हातानं स्वयंपाक करून घ्यावा मग. आता 10 दिवस जोपर्यंत सुई आहे तोपर्यंत. ते बाई कुठं आई? हिच्या हाती बाई टिकते का? चालली गेली ते सोडून. परवाच्या दिवशीच गेली ते.
आता हिच्यावरच आहे सगळं. मी हिच्या हाताला सुई लागली तर कोण करून आई, तेच तर प्रॉब्लेम आहे. तर आई येतं का तू? जोपर्यंत कावेरीच्या हाताला सुई आहे तोपर्यंत येतं का तू? करून देतं का जरासं? दिवस काढून देतं का जरासे 10-12 दिवस? मी आता तिथं ह्या टायमाले वावर गी पेरून घातलं ना कैलास, आणि वावरामध्ये माकडे येतात बापा. मकईमध्ये माकडे येते, वावर घाड पाहा लागते. नाही म्हण. फक्त 10-12 दिवसाची गरज आहे. फक्त 10-12 दिवस. 10-12 दिवस काढून दे फक्त. आणि वावरामध्ये कोणी आपल्या सोकारी गीत होऊन देणं, कोणी मजदूर. नाही कोण पाहिन. कैलास हे पा, मी येत होती रे. आता मागच्या वेळेला नाही आली का मी? काम नव्हतं, उन्हाळा होता, वावरात काही पेरलं नव्हतं म्हणून. पण आता नाही येणं होत कैलास, नाही येणं होत. येईन बाईले बोलाव ना, तुझ्या सासूले बोलाव ना. तुझ्या सासूले कोणते कामधंदे आहे? मा वावरात मला पाहा लागते, आणि तुझे बाबा शाळेत जातात, इकडे तिकडे सेंट्रल पाहिजेत, ते सेंटर पाहिजेत. आता मी काय करू मी? आणि त्याचा खावाचा वाखा बी होते, त्याला बाहेरचं जमत नाही. असं आहे काय आई? मग तुला नाही येणं होत काय? नाही रे कैलास, माय नाही येणं होत. पाय कैलास, तू वाईट नको वाटून घेऊ का बा. आई पाय माय ओढलं काम काढून देत नाही. इकडे बी ओढलं आहे ना बा, इकडे बी हे चांगलंच काम आहे, इकडे बी काही ठीक नाही आहे सगळं. वावर पाहा लागते. आणि ते बाबा जर रिकामे राहिले असते का नाही, फक्त वावरनं घरच राहिलं असतं तर मी आली असती. पण त्याला सेंटर पाहा लागते, त्याला शाळा पाहा लागते, ते तिकडे बीची राहते. मग इकडे वावरामध्ये एवढं महागाचं बी टाकलं, हे कोण पाहिन? आता पाय खाट टाकाले ते बाबा इकडे तिकडे हिंडले, पण बाया नाही भेटल्या. आणि मी होय तर समोताबाईच्या घरी जाऊ बाया आणल्या, त्याच आल्या मग घरच्या खाट टाकून घेतलं. आणि त्या बाबाच्या इकून तर होतच नव्हतं. असं राहते, इकडचं वाया जाते मग माय. तर पाय ना तिकडे जरा काही ऍडजस्ट करून घे, तर सासूले की बोलावून घे, नाही तर तू पाय तू कर. जेवण खावण थोडंसं बाहेरून, थोडंसं घरी खिचडी विचडी बनवलं असं तर 10 दिवस कसे निघते. नाही आई, मध्ये काय वाईट वाटायचा प्रश्नच नाही याच्यामध्ये. बरं ठीक आहे, तुझं येणं होत नाही तर ठीक आहे, पाहतो मी, काहीतरी करतो मी. नाही तर असं कर ना, आता कावेरी ड्युटीवर तर नाही चालली, इथं दे ना आणून तिले, दे आणून इथं करतो तिची सेवा. तसं जमते, पाहतोय मी तिला विचारून पाहतो तसं. हो विचार न कर मग फोन. हो आई ठीक आहे, चल ठेवतो. हो ठेव. काय ले हो तुम्ही मंदात बोलता, मलाही समजते ना इकडचं सोडून कशी जाऊ म्हणून. नाही बोलावलं पोरानं का तू जावासाठी तयारच होतो म्हणून तुला सांगत होतो मी. तर मागच्या वेळेला गेली तर काय वागणूक दिली सुनबाईनं माहित आहे ना. जावाचं नाही आता बिलकुल. बोलावा तिच्या आईले, बोलावलं पाहिजे. बोलावं तिच्या आईले, नाही बोलावं काम पडलं तो तुले. पण माफी बी मागितली नव्हती ना तिला, समजलं मग तिच्या आईनं तिले दिलं ना समजावून. तर मग फोन करून माफी नाही मागितली का तिनं? काही फरक नाही पडत, काही अर्थ नाही त्या माफीचा. जे करायचं आहे ते तर करून घेतलं सुनबाईनं, मग माफी मागून काय फायदा? काही गरज नाही. नाही म्हणते का सासूबाई? नाही म्हणते आई. आईले टाईम नाही आहे आता. तेव्हा आली होती तर उन्हाळा होता, वावरात काही पेरलं नव्हतं. आता वावरात सगळं मालताल पेरलं आहे, पुढं पीक पेरलं आहे. बाबाला शाळा पाहा लागते. आईच्या मग हाय हे आईच थोडंच पाहते तर जमते म्हणते. तर आईले काही आता इकडे येवाचा टाईम नाही कावेरी. आता कसं करतं? तूच कर मग, जोपर्यंत माझ्या हाताला सुई आहे तोपर्यंत तूच कर. घरचे थोडे कामं तोपर्यंत तर करू शकतो ना तू. आणि एखाद दिवशी काही खिचडी वगैरे बनवत जा, एका दिवशी तिखट भात, एका दिवशी पुलाव, नाहीतर मग कधी बाहेरून घेऊन येत जा. असं ऍडजस्ट करून घे 8-10 दिवस, जोपर्यंत माझ्या हाताला सुई आहे तोपर्यंत. आई बी तशीच म्हणे, तूच कर म्हणे. तर पण माकून नाही होणार ना कावेरी, जमणार नाही माकून. ड्युटी सांभाळून घरचं करणं नाही जमणार माकून. तर कावेरी तू आईले बोलव ना. तू आईले कोणतं काम आहे? घरीच तर राहते तू आई. तर लाव फोन, तू आईले बोलाव, 10-12 दिवस द्या म्हणा काढून म्हणा. तर मागच्या वेळेला आई आली तर बादमध्ये मग तू आई आली तर राहिलीस ना महिनाभर. तेव्हा तर तू चांगलीच होती. तुला पायाचं प्लास्टर बी निघालं होतं. आई होती तर प्लास्टर होतं, आई गेली तर प्लास्टर निघालं. मग तू आई राहिली तर मग आरामच केला ना तू आईनं. तर आता तुझ्या हाताला सुई आहे, आता बोलाव ना तू आईले. बोलाव, करून देईन थोडंसं. सासूनच सुनीचं केलं पाहिजे का? आईनं नाही केलं पाहिजे का मुलीचं? कदाचित आता तू आई इथं राहिली तर तू करत नाही का तू आईचं? तर तू आईनं तुझं करणं भाग नाही आहे काय? तर तू पोरगी नाही आहे काय? तर तुझं करणं त्याचा भाग नाही आहे काय? आहे तसं काही नाही, आई वडील पण मुलीचं करू शकतात, करतात पण येतात पण आई मुलीसाठी. तर असं कर ना मग कैलास, मी आईला फोन करून देते की जवाई येते म्हणून तुला घ्यायला. तू चालला जा आणि घेऊन ये माझ्या आईला. ते नाही जमणार बाबा आणू कामेरी. तू आईले जास्त दूर नाही आहे. मागच्या वेळेला तू आई एकटी आली होती, तर आता मी तू आईले एकटं बोला. एकटी येऊ शकते तू आई, एवढं दूर नाही आहे, 2 घंट्याचा रस्ता आहे. तू आई एकटी येऊ शकते. तर तू आईले फोन कर ना, येऊन जा म्हणा. मी घेवायला जात नाही. मी मा आईले घेवायला नाही गेलो तर मा बाबांना आईले आणून दिलं होतं. तर तू आईले घेवायला जाऊ, मी घेवायला जात नाही बा. तू आईले ये म्हणा. येता येते, एकटं दूर नाही आहे. दूर राहिली असती तर गोष्ट अलग होती, पण जवळ आहे, येता येते. बोला, येईल एकटी तू. हो का, असं आहे का? चांगलं म्हणता कैलास, तू तर वायात चालला. काय वाया चाललो? काही भरकट बोललो मी? काही वाईट बोललो? काही चुकीचं बोललो? काय शिवाय दिले मी? असंच म्हटलो ना. आता माझी ड्युटी पाडून मी गेल्यापेक्षा ये ना, तू येऊ शकते ना. मग मी काय घेवायला जाऊ? नाही, थोडंसं आईला बरं वाटेल म्हणून म्हणते की आले बा जवाई घ्यायला. तसंही बरंच वाटते तू आईले, तसं काही नाही. बोला, फोन कर.
बोला, येऊन जाईल. ठीक आहे, करते फोन, बोलावते. बस तू नको जाऊ घ्यायला. येते आई, येईल येईल, माझंच करायला येईल, माझ्यासाठी येईल. तेच तर म्हणते ना, तुझ्यासाठीच तर, तुझ्यासाठी येईल ना तुझी आई, बोलाव. हो, बोलावते मी. हॅलो. बोल कावेरी. काय झालं तुला? तब्येत नाही का बरी तुझी? चांगली आहे, तब्येत चांगली आहे. ते जरा गयामध्ये खरखर होते खरास होते, बाकी टणटण आहे. मी चांगली आहे तब्येत. तू सांग, तू कशी आहे? आई काय करू, माझी तब्येत खराब झाली. दवाखान्यात गेली तर डॉक्टरांनी 10 दिवसाची सलाईन सांगितली. सुई लावून घेतली हाताला, आणि ज्या हाताने काम करते ना त्याच हाताला सुई लागली. तर आई काम नाही होत आहे माझ्यानं, आणि घरची बाई पण सोडून गेली. आणि हे म्हणतात, तुझे जवाई म्हणतात की माझ्यानं पण होत नाही, मी पण करत नाही. तर आई येतं का? 10-12 दिवस काढून देतं का मला थोडं सुई हातात निघेपर्यंत? तुझी सासू नाही येत का? तुझी सासू काय म्हणते? तुझ्या सासूला कर ना फोन. तुझी सासू तर लगेच येईन. येते ना, मागच्या वेळेला कशी आली होती, आता येईन. केला होता त्यांनी, फोन केला होता. तर त्यांना शेताची कामं आहे आणि माझ्या सासऱ्यांना शाळा आहे. तर त्यांचं नाही जमत असे म्हणतात त्या. तर तू ये ना आई, तू ये ना, करून दे ना थोडे दिवस. मग 10-12 दिवस झाले की सुई निघणारच माझ्या हातची. तर काय म्हणते आई, येते का? कधी येते? मी पाहतो कावेरी, पाहतो त्या पप्पाला विचारून पाहतो काय म्हणते. तर आई तिथे तर पप्पा पण आहे, दादा वहिनी पण आहे ना सांभाळायला. तर तू तर रिकामीच राहते ना तिथे. तर येऊन जा ना 10-12 दिवसासाठी. मागे कशी 1 महिना राहिली होती, तर आता 10-12 दिवस अडतीचे दे ना माझ्या काढून. बरं ठीक आहे. ते पप्पा काही नाही म्हणत नाही, ते दादाही नाही म्हणत नाही. येतो मग. येतो मग, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचतो मी. मग आता स्वयंपाक पाणी केलं का नाही केलं? मग जेवली का नाही जेवली? उपाशीच आहे? आता नाही केलं. आता हे आले ड्युटीवरून, आता बघतो आम्ही बाहेरून ऑर्डर करून घेतो आता. आणि मग नंतर उद्या सकाळी तू ये, मग तू करून देशील. ठीक आहे, करून घ्या. आता बाहेरून ऑर्डर करून घ्या. उद्या येतो मी सकाळीच. मग उद्या बरं काढून देतो मग तुझे 10-12 दिवस. ठीक आहे, सुई निघेपर्यंत. काऊन काय सांगितलं डॉक्टरनं? काऊन सुई लावली? काऊन सलाईन सांगितली? विकनेस सांगितली. त्यामुळे चक्कर येऊन पडली होती मी, तर डॉक्टरांनी विकनेस सांगितली. कमजोरी तर येईनच. हाबडुबड केलं, खाल्लं नाही खाल्लं, चाललं ड्युटीवर पळालो, मग तर येईनच शरीराला कमजोरी. शरीराला आराम बी पाहिजे, चांगलं खानपान बी पाहिजे, तर तंदुरुस्त राहते. ठीक आहे ना आई, झालं ते झालं. येतो उद्या. बरं बाई, ठीक आहे, मी येतो उद्या. येते का उद्या मग तू येईल? हो, येते उद्या माझी आई. तर आता स्वयंपाकाचं कसं करतं? तू बनवतं का? तू खिचडी बनवून घेतं का? हो, चलाक. हा कावेरी, 1 नंबरची चलाक. आईला काय सांगितलं? बाहेरून ऑर्डर करतो, आणि मला म्हणतो बनव. का आईला का हे सांगू का मग, की तुझे जवाई करतात म्हणून? तुम्ही तर नाही म्हटलं. मग मी आईला असं सांगितलं असतं की तुझी जवाई आता करते, तर मग आईने काय म्हटलं असतं की 10-12 दिवस बी करून घ्या ना. मग असं असते, लॉजिकनं लावून बोला लागत असते थोडंसं. तर आता काय करतोस मग? बाहेरून ऑर्डर करतोस का? कर मग बाहेरून ऑर्डर कर. 2 ताट बोलवून घे. आता लय टाइम झाला, आता काही बनवायचा टाइम नाही आहे. आता ऑर्डरच करून देतो, मस्त 2 ताटं बाहेरून ऑर्डर करून घेतो. बस उद्या सकाळीच नाश्ता लागेल. तर तू किती वाजता येणार मग उद्या सकाळी? 10 वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे. ठीक आहे, मग मी बिना नाश्त्याने चाललो जाईन. मी कॅन्टीन मध्ये खाऊन घेईन, आणि मग आई आली म्हणजे मग तुला बनवून देईनच मग तू आई. हो, ठीक आहे.